तर असा तो जगदवंद्य श्रीकृष्ण, त्याची मानसपूजा जी आहे ती शंकराचार्यांनी स्वतः लिहिलेली आहे. शंकराचार्यांचं इष्टदैवत हे कृष्णच आहे. जरी ते शंकर सेवक, शंकर रचित असं जरी उल्लेख करत असले तरी त्यांनी एका ठिकाणी उल्लेख केला की माझं इष्ट परमदैवत हे कृष्ण आहे. म्हणून त्या बद्री केदारला त्याने समाधी जाऊन घेतली. आता ह्या जन्म आणि मृत्यू ही दोन टोकं जी आहेत ती सांधणाऱ्या वर्तुळामध्ये श्रीकृष्ण आपल्या वर्तुळातून किंवा आपल्या वर्तनातून अखंड विद्यादान करत राहिला. म्हणजे समाजाला शिकवत राहिला, सतत काही ना काहीतरी धडे देत राहिला त्याच्या व्यक्तिमत्वातून आणि आनंद पसरवत राहिला. आता त्याचे जे काय आशीर्वाद आहेत कृष्णाचे, ते आशीर्वाद त्याचं अथांग असं ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. होऊ शकतं, अवघड काही नाही. त्याचं हे जे काय आशीर्वाद आहेत ते लाभल्यानंतर हे सगळं ज्ञान आपल्याला होऊ शकतं. मग त्यासाठी काय करायला लागेल? त्याची संगत धरावी लागेल. त्याच्या संगतीशिवाय ते शक्य नाही. कारण संगतीमुळे काय होतं, ते जे काय गुण आहेत ते आपल्यामध्ये आपोआप प्रज्वलित व्हायला सुरुवात होते. आता समजा गोकुळवासियांनी कृष्णाची संगती स्वीकारली नसती, नाकारली असती, तर मग कसलं गोवर्धन आणि कसली रासक्रीडा? काहीच नाही, काहीच झालं नसतं. मग रासक्रीडा ही जी काय आहे ती सुद्धा त्या कृष्णाची संगत मिळावी म्हणून त्याला मध्यभागी ठेवून त्याची केलेली पूजा किंवा त्याच्याबद्दल दाखवलेली कृतज्ञता आहे. त्याच्या भोवती फेर धरून परिक्रमा करणं ही रासक्रीडा. मग ही रासक्रीडा म्हणजे त्याच्यापासून शक्ती मिळवण्याचं एक साधन आहे खरोखरची. पण त्या भावनेतून ती करता आली पाहिजे. आज तशी होताना कुठे आढळत नाही. आज जी काही तिकीट लावून केली जाते ती तशी रासक्रीडा नव्हे, हे एक लक्षात घ्या. तर त्यामध्ये ही गोकुळासारखी हजारो गावं त्यावेळेला हिंदुस्थानात, या भारतामध्ये होती. चिकार त्या प्रदेशामध्ये ती पसरलेली असणार गावं. पण गोकुळ हे निराळं ठरलं. ते कशामुळे? तर श्रीकृष्णाच्या संगतीमुळे. त्याची संगत त्या लोकांनी धरली आणि त्यामुळे ते निराळं ठरलं. आणि कालांतरामुळे काय झालं, आज मगाशी उल्लेख केला 3500 वर्ष होऊन गेली कृष्ण गेल्याला. मग ही जी काय आहे त्याची प्रत्यक्ष संगत ती आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणजे देहधारी श्रीकृष्ण तर आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही कालांतरामुळे. तरी मानसपूजेच्या माध्यमातून आपण ती मिळवू शकतो, त्याची संगत मिळवू शकतो. आणि त्याच हेतूने त्याची ही संगत, त्याचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आज आपण त्याची मानसपूजा घेणार आहोत. त्याच्या आयुष्याचा जर एक चित्रण पाहिलं, अलीकडच्या भाषेत साधा कॅनव्हास बघायचा प्रयत्न केला किंवा त्याचा कॅनव्हास काय आहे, तर त्याचा जो कॅनव्हास जर आपण बघितला तर त्याच्यात अनेक प्रकारच्या मूर्ती आढळतील कृष्णाच्या. आणि ह्या ज्या म्हणजे गोपींसाठी तो प्रेममूर्ती होता, द्रौपदीसाठी तो कारुण्य मूर्ती होता, अर्जुनासाठी साक्षात ज्ञानमूर्ती होता म्हणजे गुरु होता त्याचा, तर व्याधासाठी तो क्षमामूर्ती होता. म्हणजे प्रत्येकाचं ती जी काय कृतज्ञतेची भावना होती ती निरनिराळी होती. त्याच्यात समता साम्य असं नव्हतं. मग ज्याला जशी प्रतिमा आवडली किंवा भावली त्याने ती स्वीकारली कृष्णाची.
म्हणून कृष्णाच्या अनेक प्रतिमा आढळतात, कारण त्या कोणाला काय आवडेल काही सांगता येत नाही त्याची. तर त्याप्रमाणे भागवतकारांनी 10 प्रतिमा दिलेल्या आहेत, त्याचे ध्यानाचे श्लोक आहेत. पण ह्या ज्या 10 प्रतिमा आहेत, पहिली जी प्रतिमा आहे ते बाळ गोपाळ श्रीकृष्णाचं ध्यान. ह्यापैकी जी आवडेल आपल्याला प्रतिमा ती आपण मनात बिंबवायची आणि त्याच्यावर पूजा करायची. दुसरी जी आहे ती वनभोजनात श्रीकृष्णाचं ध्यान, म्हणजे हे वनभोजन चाललंय आणि त्यात श्रीकृष्णाचं ध्यान. तिसरी जी आहे ती विश्वमोहन श्रीकृष्णाचं ध्यान. चौथी जी आहे ती गोविंद रूपी श्रीकृष्णाचं ध्यान. पाचवं जे आहे ती श्रीकृष्णाच्या नट वेशाचं ध्यान. सहावं जे आहे ते मुरली मनोहर कृष्णाचं ध्यान. सातवं जे आहे ते व्रज नव युवराज, म्हणजे अतिशय तरुण असा हा श्रीकृष्ण, पण तरी तो बासरी वाजवताना दाखवलेला आहे. आठवा जे आहे ते वृंदावन विहारी श्रीकृष्ण, वृंदावनात विहार करणारा श्रीकृष्ण. नववा जो आहे तो गीता सांगणारा, भगवद्गीतेचा उपदेश करणारा श्रीकृष्ण. आणि 10वा जो आहे तो भक्त वत्सल वीर शिरोमणी श्रीकृष्णाचं ध्यान. आणि आपण निवडलेलं शंख चक्र गदा पद्म धनुष्यधारी हा महावीर असलेला श्रीकृष्ण, की कुठच्याही अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी सदैव तत्पर असलेला श्रीकृष्ण, हे 11वं ध्यान. तर ह्यापैकी आपण कोणचंही निवडा. आता सगळ्यांनी वेगवेगळी निवडली तर इथे ह्या पडद्यावरती सगळी एकाच वेळी दाखवणं शक्य नाही. ती फक्त आपण मनात साठवून घ्यायची आणि त्याच्यावर पूजा करायची, मानस पूजा. तर ते ज्यांना ही जी काही शेवटचं जे ध्यान आहे ते आपण आता पडद्यावर दाखवणार आहोत. ह्या पलीकडे मी मगाशी सांगितलं की आपण कोणचंही निवडा आणि त्याच्यावर करू शकता. तर तसं ते आपण मानस पूजा आता घ्यायला सुरुवात करणार आहोत. आद्य शंकराचार्यांनी लिहिलेली मानस पूजा. डोळे मिटून शांत बसायचंय, मनानं शांत व्हायचंय, पाठीचा कणा ताठ, नेत्र मिटलेले, मन चक्षुंसमोर श्रीकृष्णाची अतिशय आनंदमय प्रसन्न अशी मूर्ती. आपल्याला आवडेल त्या गुणाचं, त्याचं प्रतीक आपल्या बंद चक्षुंसमोर आणायचंय. आपल्या हृदयात भावभक्तीचे कमळ उत्पन्न करून आपण त्या पूर्ण उमललेल्या कमळात भगवान श्रीकृष्णाची पूजा करणार आहोत. त्याचं ध्यान प्रथम करूया. हृदं भोजे कृष्ण सजल जलदक्षालजतनुः सरोजाक्षस्रग्वी मुकुटकटकाद्याभरणवान् शरद्राकानाथः प्रतिमवदनः श्रीमुरलिकां वहन्ध्येयो गोपी गणपरिवृतः कुंकुमचितः. श्रीकृष्णाचं लावण्य काय वर्णावं. प्रखरतेने तळपणाऱ्या सूर्यासमोर आलेला
पाण्याने घनदाट भरलेला जसा अनोखा श्यामवर्णाचा मेघ, त्याप्रमाणे तेजस्वी अशी श्रीकृष्णाची अंगकांती आहे. त्याचे डोळे कमळाच्या कळीप्रमाणे सुंदर आणि विशाल आहेत. त्याच्या गळ्यात वनमाळा रुळत आहे. त्याच्या मस्तकावर सोन्याचा रत्नजडित मुकुट चमचमत असून त्याने इतरही अलंकार अंगावर धारण केलेले आहेत. त्याच्या सर्वांगाला केशराने सुगंधी विलेपन आहे. शरद ऋतूतल्या स्वच्छ आणि निरभ्र आकाशात चंद्र जसा शीतल तेजाने प्रकाशत असतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचं मुख प्रसन्न आणि आनंदी दिसत आहे. त्याचा सदैव सहवास लाभलेली भाग्यवान बासरी त्याने हातात धरली आहे. त्याच्या भोवती अनेक गोपींनी फेर धरलेला आहे. गोपींसाठी तर तो स्वतः ध्येय रूप बनलेला आहे. गोपी आपल्या ध्येयाशी इतक्या एकरूप झाले आहेत की ध्याता आणि ध्येय हा भेद तिथे शिल्लकच राहिलेला नाही. त्यांच्या वृत्तीला सगुण श्रीकृष्ण हा एकच विषय असल्याने तो जशी हालचाल करेल तशाच त्याही त्याच्याबरोबर जात आहेत, अर्थात त्याच्याबरोबर स्वतःला वाहून घेत आहेत. अशा त्या ध्येयरूप श्रीकृष्णाचं मी आत्यंतिक भक्तीने ध्यान करतो. हरि ओम. पयोम्भोधेर्द्वीपान् मम हृदयमाया हि भगवन् मणिजात भ्राजत् कनकवरपीठं भज हरे. सुचिह्नौ ते पादौ यदुकुलजनेनेज्मिसुजलैर्गुहाणे दन्दूर्वा फलजलवदर्घ्यं मुररिपो. हे भगवान श्रीकृष्णा, साक्षात महाविष्णू तू असल्याने क्षीरसागरात तुझं निवासस्थान आहे. सर्वात मोठे वाहन म्हणजे तुझ्या भक्तीने युक्त असलेले माझे मन मी तुला आणण्यासाठी पाठवतोय. सागरातील बेटावरून हे श्रीकृष्णा माझ्या मनावर आरूढ होऊन तू माझ्या हृदय कमळावर विराजमान हो. तुझ्यासाठी तेथे रत्नजडित आसन मांडले आहे. विश्व वैभवाचे स्वामी असलेल्या हे श्रीकृष्णा, कृपावंत होऊन तू आसन ग्रहण कर. हे यदुकुलाचा स्वामी असलेल्या श्रीकृष्णा, तुझी पाद्यपूजा मी करत आहे, त्याचा तू कृपया स्वीकार कर. रक्तवर्णाशी स्पर्धा करणाऱ्या तुझ्या पदकमलांवर ध्वज आणि अंकुश आणि शुभ अशी सामुद्रिक लक्षणे आहेत. मोक्षरूप दर्शवणारी ती तुझी चरण कमले मी केशर मिश्रित सुगंधी जलाने धुत आहे. तुझ्या पदकमलांच्या स्पर्शाने ते जल आता गंगा स्वरूप झाले आहे आणि तुझ्या पाद्यपूजेमुळे माझे विषयांकित मनही निर्मळ झाले आहे. हे त्यागमूर्ती यदुश्रेष्ठा, पळीमध्ये केशराने सुगंधित जल घेऊन त्या दुर्वा आणि फुलांनी युक्त असे अर्घ्य मी तुला अर्पण करीत आहे. त्याचा सुद्धा तू स्वीकार कर आणि कृपावंत हो.
हरि ओम. त्वमाचामोऽम्पेन्द्र त्रिदश सरिदं होति शिशिरं भजस्वेनं पञ्चां मृतफलरसाप्लावमहन् द्युनद्या कालिन्द्या अपि कनककुम्भास्थितमिदं ज्वलन्तेन स्नानं कुरु कुरु कुरुष्वाचमनकम्. हे सर्व प्रकारच्या ज्वरहारी श्रीकृष्णा, वामनावतारात तू बळीराजाचा अहंकाराचा नाश केलास आणि भविष्यकालीन पापापासून त्याला वाचवलंस. हे पापनाशका, माझ्या अहंकारामुळे रुद्ध झालेल्या माझ्या ज्ञानप्रवाही नाड्या सुद्धा तू शुद्ध कर. त्यासाठी प्रतीक रूपाने मी तुला आचमन अर्पण करीत आहे. वस्तुतः तूच केशव आहेस, तूच नारायण आहेस, तूच माधव आहेस आणि तूच गोविंद आहेस. तुझ्याच नामांच्या उच्चारणाने, तुझ्याच आचमनासाठी हे थंड शीतल जल मी तुला देत आहे. त्याचा स्वीकार कर. त्याशिवाय दूध, दही, मध, लोणी आणि तूप यांच्या मिश्रणातून तयार झालेले पंचामृत मी तुला देत आहे. त्यासोबत गोड फळांचा रसही अर्पण करत आहे. त्याचा देखील तू स्वीकार कर. हे निर्मम आणि त्यामुळे निर्मल असलेल्या श्रीकृष्णा, सदैव सुस्नात असलेल्या तुला मी स्नान घालत आहे, ते माझ्या मनाचा मळ निघून जावा म्हणून. हे श्रीकृष्णा, तुझ्या लीला आणि त्याची सहचरी असलेल्या आणि तुला प्रिय असलेल्या गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांचं पाणी मी तुझ्या स्नानाकरता आणलेलं आहे. सोन्याच्या घंगाळात ठेवलेल्या त्या पवित्र जलाने मी तुला घालत असलेल्या स्नानाचा तू स्वीकार कर. हरि ओम. तडिद्वर्णे वस्त्रे भज विजयकान्ताधिहरणं प्रलम्बारिभ्रातर मृदुलमुपवीतं कुरुगले ललाटे पाटीरं मृगमदयुतं धारय हरे गृहाणेदं माल्यं शततलतुषादिरचितं. हे नीलवर्णी श्रीकृष्णा, तेजाने तळपत्या तुझ्या देहावर हे विद्युल्लतेप्रमाणे तेजस्वी असे पिवळे वस्त्र तू धारण कर. ते वस्त्र तू परिधान केल्याने तुझ्या भक्तीचा दिग्बंध माझ्याच भोवती निर्माण होईल. हे वीर शिरोमणी श्रीकृष्णा, विवाहाच्या काही काळ पूर्वी तू रुक्मिणीचे हरण करून तिचा बंधू जो रुक्मी आणि जरासंधावर सुद्धा युद्धात विजय मिळवलास. प्रलंबासुराला मारणाऱ्या पराक्रमी बलरामाचा तू धाकटा भाऊ आहेस. धर्मयुद्ध जिंकणाऱ्या हे वीर श्रेष्ठा, त्या धर्माचे प्रतीक असलेले व 9 दोऱ्यांची वीण असलेले हे मौशार जानवे यज्ञोपवीत मी तुला देत आहे. कृपावंत होऊन ते गळ्यात तू धारण कर.
हे श्रीहरी, सदैव आनंदाचा सुगंध पसरवणाऱ्या तुझ्यासाठी मी हे कस्तुरी मिश्रित चंदनाचे गंध सुद्धा उगाळले आहे. तुझ्या भाल प्रदेशी ते मी लावत आहे. हे श्रीधरा, शरणागत वत्सलता हा तुझा प्रधान गुण आहे. त्या गुणाला स्मरून तुझ्या भक्तीने निर्मल झालेले माझे सुमन तुला मी अर्पण करत आहे. त्यासाठी प्रतीक रूपाने तुला प्रिय असलेली तुळस आणि कमळ यांनी गुंफलेली माळ मी तुला घालत आहे. त्याचा तू स्वीकार कर. हरि ओम. दशांगंधूपंसद वरद चरणाग्रेर्पितमिदं मुखंदीपेनेन्दु प्रभविरजसंदेव कलये इमौ पाणिवाणी पतिनुत सकर्पूररजसा विशोध्याग्रे दत्तं सलिलमिदमाचामनृहरे. हे श्री कृष्णा, तू अत्यंत कल्याणकारक असा वर देणारा असून ते नेहमी सफळ होत असतात अशी तुझी ख्याती आहे. हे श्री कृष्णा, तुझ्या प्रेमाचा दिग्बंध नेहमी माझ्या भोवती असावा अशी माझी इच्छा आहे. यासाठी प्रतीक रूपाने कृष्ण गंधक, गुग्गुळ, चंदन, जटामासी, डिंक, वाळा इत्यादींनी युक्त असलेला दशांग धूप मी तुझ्या पायांच्या पुढील भागाला औक्षण करीत आहे. हे तेजोमया, तुझे मुख चंद्राप्रमाणे तेजस्वी आहे. प्रसन्नतेची नित्य आभा असलेल्या तुझ्या मुखाभोवती मी दीप ओवाळीत आहे. हे मनमोहना, तुझ्या मुखावरील तेज आणि मी ओवाळत असलेल्या आरतीची दीप्ती यांचे मिलन मोठे अपूर्व झालेले आहे. तुझी ही मुखकांती, तुझी लावण्य शोभा मी माझ्या हृदयात साठवून ठेवत आहे. साक्षात वाणीचा स्वामी असणारा ब्रह्मदेवानेही तुझी स्तुती केली आहे. हे नरहरी, कापूर मिसळलेले पाणी तू प्राशन कर आणि त्या पाण्याने तुझे हातही तू स्वच्छ धु. हरि ओम. सदा तृप्तान्नंशस्रसवदखिलव्यञ्जनयुतं सुवर्णामत्रे गो घृतचषकयुक्ते स्थितमिदं यशोदासूनो तत् परमदयाशान सखिभिः प्रसादं वाञ्छद्भिः सह तदनुनीरं पिब विभो. हे सर्वश्रेष्ठ अशा श्रीकृष्णा, तू नित्य तृप्त आहेस, तरीही तुला मी हे षड्रसांनी परिपूर्ण असलेले भोजन नैवेद्यासाठी आणले आहे. सोन्याच्या ताटात षड्रसांबरोबर तुला आवडणाऱ्या लोण्याचा आणि तोंडी लावण्यासाठी कोशिंबरी सारख्या पदार्थांचाही समावेश आहे. गाईच्या दुधाचे तूपही
चांदीच्या वाटीत मी वाढले आहे. हे यशोदा पुत्रा, सुख वाटून घ्यावे हा तुझा सहज स्वभाव आहे हे मी जाणतो. तुझे बरेच सवंगडी तुझ्याबरोबर प्रसाद घेण्याची इच्छा करीत आहेत हे सुद्धा जाणतोस. तू दयाळू आहेस. हे महामानवा, तू तुझ्या सवंगड्यांसह भोजन कर. भोजनाबरोबर सर्वांनीही हे सुगंधी आणि थंड पाणीही घ्यावे अशी माझी विनंती आहे. हरि ओम. सचूर्णन्ताम्बूलं मुखशुचिकरं भक्षय हरे. फलं स्वादुप्रीत्या परिमलवदास्वादयचिरं. सपर्यापर्याप्तैकन् कनकमणिजातं स्थितमिदं. प्रदीपैरारार्ति जलधितनया श्लिष्टरचये. मनसोक्त झालेल्या भोजनानंतर हे श्रीहरी, फलाहारासाठी ही मधुर आणि ताजी फळे मी आणलेली आहेत. आवडीने मी आणलेली ही फळे सुद्धा तू आवडीने ग्रहण कर. केशर व वेलदोड्यांसारखी सुगंधी द्रव्य मिसळलेला विडा मी खास भक्तीच्या रसाने परिपूर्ण करून बनवला आहे. तो मुखशुद्धीसाठी तू ग्रहण कर. हे द्वारकाधीशा, तू म्हणतोस की त्यागाशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. त्रैलोक्याच्या स्वामी असलेल्या हे भगवंता, मी करत असलेली ही पूजा पूर्ण होण्यासाठी तुला मी सुवर्ण आणि रत्नांचे अलंकार अर्पण करीत आहे. ते कृपया तू स्वीकार. हे महामूर्ती महाविष्णू, समुद्रकन्या लक्ष्मी ही तुझी अद्वय अर्धांगिनी आहे. प्रदीप्त केलेल्या निरांजनाने मी तुम्हा दोघांची मनोभावे आरती करत आहे. हरि ओम. विजातीयैः पुष्पैः रतिसुरभिर्बिल्वतुलसी युतैश्चैमं पुष्पाञ्जलिमजितते मूर्ध्नि निदधे. तव प्रादक्षिण्य क्रमणमघविध्वंसिरचितं. चतुर्वारं विष्णो जनिपथगतेश्चान्तविदुषा. हे सुकुमार महाबाहो श्रीकृष्णा, तुझे गुण, तुझे रूप यांनी मला मोहून टाकला आहे. तुझ्या पूजेत तल्लीन झालेला मी, तुझ्या भक्तीने उन्मादित झालेला मी, निरनिराळ्या सुगंधी फुलांनी आणि बेल व तुळशीच्या पानांनी भरलेली माझी ही ओंजळ तुझ्याविषयीच्या प्रेमाने हर्षभरीत होऊन तुझ्या मस्तकावर वाहत आहे. हे पापनाशका, या संसार दुःखातून चारही दिशांनी सुटून तुझ्या भक्तीमध्ये रममाण होण्याच्या इच्छेने मी तुला 4 प्रदक्षिणा घालत आहे.
हरि ओम. नमस्कारोष्टांग सकल दुरितध्वंसनपटुः कृतनृत्यं गीतं स्तुतिरपि रमाकान्तत इयं तवं प्रीत्ये भूया दहमपि च दासस्तव विभो कृतं छिद्रं पूर्णं करु करु नमस्तेस्तु भगवन्. गुणातीताचा अनुभव देण्याचे सामर्थ्य असणाऱ्या हे श्री कृष्णा, पापांचा नाश करण्यात कुशल असणाऱ्या हे उद्धारका, मी तुला साष्टांग नमस्कार घालत आहे. सर्व प्रकारचे संकोच बाजूला ठेवून मी तुझ्या समोर नृत्यही करत आहे. त्याचबरोबर तुझ्या स्तोत्र गायनाद्वारे मी तुला स्तुतीही अर्पण करत आहे. हे रमानायका परमेश्वरा, मी तुझा दास असून तुझ्या संतोषासाठी हे सर्व उपचार तुला अर्पण केले आहेत. हे ज्ञानदात्या, मी अल्पबुद्धी आहे. माझ्या पूजेत जी उणीव राहिली असेल ती तूच पूर्ण करून घे. हे भगवंता, मी तुला वारंवार वारंवार आणि वारंवार असा त्रिवार नमस्कार करत आहे. हरि ओम. सदा सेव्यः कृष्णः सजलघननीलः करतले दधानो दध्यत्रन् तदनुनवनीतं मुरलिकां कदाचित् कान्तानां कुचकलशपात्रादिरचना समासक्तः स्निग्धैः सह शिशुविहारं विरचयन्. श्री कृष्णा, तुझ्या लीला अगाध आहे. तू पाण्याने भरलेल्या घन निळाप्रमाणे आहेस. तुझ्या एका हाताच्या तळव्यावर दही व लोणी असून दुसऱ्या हातात बासरी आहे. समत्वाचा आदर्श असणाऱ्या हे श्री कृष्णा, तू आपल्या पत्नी तसेच सवंगड्यांबरोबर सारख्याच तन्मयतेने खेळतोस, रमतोस व सर्वांना रमवतोस. तुझ्या या कृष्ण रूपाची स्मरण सेवा सतत घडावी अशी इच्छा मी व्यक्त करतो. हरि ओम.